झोंबला असेल कुणाला काही वेळेस त्या वेळेला असू देत, काय हरकत नाही. पण होतं ते चांगल्यासाठी होतं. आपण सर्वांनी हा अत्यंत चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम अरेंज केला. आम्हा सर्व गुरुवर्यांचं या ठिकाणी यथोचित मान केला, सन्मान केला, ऋण व्यक्त केलं. उलट आम्हालाही एक मनातून कृतार्थ वाटू लागलं. एका वेगळ्या विश्वामध्ये आम्ही क्षणभरात आमच्यासारखे माझ्यासारखे अनेक जण इथं शिक्षक आहेत की आम्ही रिटायरमेंट आहोत, रिटायर झालेलो आहोत. आम्ही आमच्या आता कुटुंबामध्ये असतो, घरी असतो. 35-36 वर्ष सर्व्हिस सेवा आम्ही केलेली आहे. आता कुटुंबामध्ये आम्हालाही वाटतं की त्यातून आता कुठंतरी थोडंसं मोकळेपणा असावा, वेगळे कार्यक्रम असावे. आणि म्हणून मुद्दाम या कार्यक्रमाला मी येणारच होतो. हेमंतने, अभिजितने मला वारंवार फोन करून विचारले की सर काय काय कर, 100% कार्यक्रम घ्या, सर्वांना निमंत्रण करा, सर्वजण येतील आणि आपण सर्वजण एकत्र येऊया. कारण कसं असतं की जर आपण एकत्र आलो तरच. आज अनेकांना माहीत नव्हतं की अनेक जण कोणकोणत्या पदावरती कुठे कुठे काम करतात. शिक्रापूरला कोणाचं हॉटेलही माहीत नाही कुणाला. पुण्याच्या ठिकाणी दोघंजण पोलीस पदावरती काम करतात. द्वारका एकटी काम करते आम्हाला माहीत होतं. पण तिच्याशिवाय अजून पोलीस पदावरती काम करणारे